नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर 2 डिसेंबर पासून आपण उत्सुकतेत होतो की बार्टी, महाज्योती, सारथी, आरटीचा रिझल्ट कधी लागेल. तर त्या अनुषंगाने आज आनंदाची गोष्ट म्हणजे आज सर्वच संस्थेचा निकाल हा लागलेला आहे. ओके, सो आज काही मुलांना आनंद झाला असेल, तर काही मुलांना दुःख सुद्धा झाले असेल, कारण की भरपूर मुलांचे काय यादीमध्ये नाव आलेले नाही. पुष्कळ मुलांची इच्छा होती की ज्याला 99.78, 99.70, 99.60 महाज्योती साठी खास करून तर तर खूप मुलांना चांगला चांगला स्कोर होता, पण सिलेक्शन झालेलं नाही. तर असं नाही की तुम्हाला मार्क कमी आले म्हणजे थोडक्यातून चुकलं म्हणजे तुमचं होणार नाही. वेटिंग लिस्ट मध्ये जर तुमचं नाव नसेल तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त आता थोडंसं आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. ओके, सो सुरुवातीला मी कट ऑफ काय होता आधी मी बार्टीचा सांगेन, त्याच्यानंतर मग आपण एक एक संस्थेचा घेऊ. ओके, सो आधी बार्टी यूपीसीचा जो रिझल्ट आहे, सॉरी कट ऑफ, तर हा कट ऑफ यूपीसीचा हा मेल 95.61 लागलेला आहे. म्हणजे हा खूप हाय कट ऑफ झाला. आता कसं नॉर्मलायझेशन भरपूर मुलांचे मार्क आहे हे खूप वाढले. ठीक आहे, आता मला 89 मार्क होतं, पण माझं बार्टी यूपीसी मध्ये झालेलं नाही, पण बाकी मग एमएस मध्ये झालेला आहे, त्याच्यानंतर मग कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये आणि राज्यसेवा हे वेटिंगला पडलेलं आहे. ओके, सो जास्त काही मार्काचा फरक नाही, एक दोन मार्काने गेलेला आहे, ते जास्त काही फरक नाही पडलाय. तर पॉईंटचाच फरक. आता भरपूर मुलं आहेत ज्याला 99.20-30 मार्क असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. ठीक आहे, तर फिमेलचा जो कट ऑफ आहे तो किती लागलेला आहे? 87.93 हा बार्टी यूपीसीचा कट ऑफ लागलाय. मेलचा किती? 95.61 आणि फिमेलचा किती तर 87.93. त्यानंतर मग बार्टी एमपीएससी, बार्टी एमपीएससीचा कट ऑफ किती लागलेला आहे? तर मेलचा लागलाय 92.45 आणि फिमेलचा लागलाय 80.72. ओके, सो याच्यामध्ये माझं थोडक्यात गेलं, मला 92.17-18च्या जवळपास मार्क आहेत. ठीक आहे, तर माझं बिलकुल पॉईंट न वेटिंग वर गेलेला आहे बार्टी एमपीएससी मध्ये. ओके, त्यानंतर ग्रुप बी, ग्रुप सीचा हा खूप हाय कट ऑफ लागला. ठीक आहे, ग्रुप बी, ग्रुप सीचा किती लागलाय? तर मेलचा 98.31 आणि फिमेलचा किती तर 96.0963. अशा प्रकारे हा ग्रुप बी आणि ग्रुप सीचा कट ऑफ लागलेला आहे. ओके, सो आपण मी तुम्हाला यामध्ये बार्टीचे जे लिस्ट आहे ते दाखवेन. ठीक आहे, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे जो उद्या मी अपलोड करेन त्यामध्ये मग मग तुम्हाला मी महाज्योती, सारथी, आरटी या सर्व संस्थेचा त्या प्रत्येक संस्थेचा त्या त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला असेल. ओके, तर या व्हिडिओमध्ये मी फक्त बार्टीचा उल्लेख करेन. सो आपण बाकीच्या सुद्धा लिस्ट बघू आता. तर यूपीएससीचे आता हे रिझल्ट लिस्ट आहे बार्टी. सो 15/12/2025 तर आज काय आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही नोटिफिकेशन आपली जी लिस्ट आहे ती आलेली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा या दोन्ही याद्या टाकल्यात. बट जे महाज्योतीची यादी आहे त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टचा त्यांनी उल्लेख केला नाही, पण आपण त्यांना फोन लावून विचारू महाज्योतीला की म्हणजे वेटिंग लागेल किंवा नाही म्हणून. तर वेटिंगची लिस्ट सुद्धा त्यांनी टाकायला पाहिजे होती. आता मुलामध्ये या गोष्टीबद्दल संभ्रम आहे, तरी उद्या मी त्यांना कन्फर्म विचारतो की महाज्योती, सारथीची जे काही वेटिंग लिस्ट आहे ती लागेल की नाही म्हणून. ओके, सो यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम तात्पुरतं निवड यादीने हे प्रतीक्षा यादी आलेली आहे. ओके, सो आता यूपीएससी कोचिंग आहे जनरल मेरिट लिस्ट. ओके, काय जनरल मेरिट लिस्ट आहे. तर याच्यामध्ये आता हा कोण सुमेध गंगाधर बागटे, तर याला किती 99.93 मार्क आहेत. ठीक आहे, 99.93 मार्क आहेत. आणि जो लास्ट उमेदवार आहे, ठीक आहे, किती मुलांचा घेतलं इथे तर 236 मुलांना यूपीएससी मध्ये घेतलेला आहे. तर किती 95.61 वर काय यूपीएससी मेलचा जो आहे कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा शेवटचा उमेदवार राहतो त्याच्यावरती कट ऑफ ठरवलेला असतो. तर कोण हा डोईफोडे अभिजित अनिल, तर या
मुलाच्या उमेदवाराच्या नावावरती काय कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, हा शेवटचा उमेदवार. तर त्याने किती 236 मुलांना काय घेतलेला आहे, मुलांना घेतला 236. ओके. त्यानंतर मग वुमन. तर वुमन कोण, तर ह्या मिस कोण, सोनपासरे वनिता बबन. ठीक आहे, तर यांना किती 95.59 गुण मिळालेले आहेत. आणि महिलाचा कट ऑफ कितीवर लागलेला आहे, तर हा कट ऑफ 87.93 वर लागलेला आहे. तर मुलींच्या किती 120 मुलींना या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग दिव्यांग मेरिट. ठीक आहे, दिव्यांगाचा सुद्धा कोटा असतो. तर याच्यामध्ये मग सतीश कांबळे यांना किती 95.52 मार्क मिळालेले आहेत. आणि लास्ट कॅन्डिडेट जो आहे तर त्याला किती 79.33 मार्क मिळालेले. म्हणजे दिव्यांग युपीएससी मराठीचा जो कट ऑफ कितीवर लागलाय, तर 79.33 मार्क वरती लागलेला आहे. त्यानंतर मग ऑर्फन जे अनाथ आहेत तर त्यांचा कट ऑफ कितीवर लागलेला आहे, 77.84. आणि टॉपर कितीवर आहे, तर 89.57 वरती टॉपर आहे. ओके. त्यानंतर मग वंचित. वंचितचा जो टॉपर आहे हा कितीवर आहे, तर 95.47 वर टॉपर आहे. आणि एक मिनिट, आणि याचा वंचितचा जो कट ऑफ आहे हा कितीवर लागलेला आहे, तर 86.09 वर हा कट ऑफ लागलेला आहे. वंचितचा किती 96 वर कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, तर प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराने प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ न घेतल्यास, ठीक आहे, तर भरपूर मुलं काय इकडे तिकडे लागून असतात आणि ज्याला नोकरी असते त्याला हा आस्वाद घेता येत नाही. ठीक आहे, त्याला लाभ घेता येत नाही. सो असे मुलं काय होतात, भरपूर सारे मुलं आता जे कंबाईन गट कच्या याच्यामध्ये लागलेले आहेत किंवा मग कोणत्या सरळ सेवा भरतीमधून लागले, तर त्यांच्या युपीएससीच्या जागा काय होतात, खाली होतात. आता खाली झालं काय होतात, जे वेटिंग वाले मुलं आहेत त्यांना संधी मिळते. ओके. सो मागच्या वर्षी मी बँकिंगचा लाभ घेतला होता आणि युपीएससी मध्ये माझं वेटिंगला पण नव्हतं, पण नंतर कालांतराने मग त्या जागा खाली होत गेल्या आणि मग जवळपास सुरुवातीला त्यांनी कट ऑफ जो लावला तो 87 वर लागला होता. पण नंतर मग वेटिंग लिस्ट मध्ये पण सुद्धा माझं नाव नव्हतं. नंतर मग काही दिवसाने वेटिंग लिस्ट क्लिअर होऊन पुन्हा जे वेटिंग लिस्ट मध्ये नव्हते मुलं ते पण सुद्धा काय वेटिंग मध्ये आलेले होते. सो याच्यामध्ये भरपूर वेटिंग क्लिअर होईल. जर तुमचं झालं नसाल तर होईलच. ठीक आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. ठीक आहे, आता यादीमध्ये नाव नसेल पण यादीमध्ये नाव नक्की येईल. जर तुमच्या गुणामध्ये जास्त फरक नसेल, जर तुमचा समजा 1-2 गुणांना 1-2 3 जास्तीच गुणांना म्हणजे 1-2 गुणांना जर गेला असेल तर तुमचं येण्याचे चान्सेस आहेत. ओके. एकदम 3-4 तर नाही, कारण की त्याच्यामध्ये मग खूप फरक येतो, कारण की तुम्हाला माहित आहे की पॉईंट वर भरपूर मुलं असतात. ओके. सो 1-2 मार्काच्या फरकाचे जे मुलं आहेत ते लागू शकतात. युपीएससी कोचिंग जनरल वेटिंग लिस्ट. ओके. तर आता बघा, ह्या मुलाचे 95.61 मार्क होते तरी याचं काय हा वेटिंग वरतीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आणि शेवटचा उमेदवार किती आहे, तर 94.64. ठीक आहे, तरी पण पुन्हा 92 ज्याला 92-91 अशा मार्कच्या दरम्यान आहे तर त्यांचं पण समोर जाऊन काही सिलेक्शन होऊ शकतं. फक्त एवढंच की त्यांना आता थोडं प्रतीक्षा करावी लागेल, कारण की भरपूर मुलं हे ज्यांचं सिलेक्शन होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक फायदा होईल. त्याच्यानंतर मग वुमन वेटिंग लिस्ट किती आहेत, तर वेटिंग लिस्ट वरती 25 मुली आहेत. ठीक आहे, 86.09. ठीक आहे, तर याच्यामध्ये 84 वाल्या मुलीचं सुद्धा काही दिवसांनी सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, 84-83 मार्कवाले पण समोर होऊ शकतं. फक्त आता आपल्याला थोडं वेट करावं लागेल, तरी पण भरपूर वेळ लागतो त्याला. त्यानंतर दिव्यांग किती आहे, तर 76 पर्यंत वेटिंग वरती आहे. 76.71 मार्क. त्याच्यानंतर ऑर्फन कितीवर आहे, तर 72.75 पर्यंत वेटिंग गेलेला आहे. त्यानंतर वंचित किती आहे, तर 84.15 पर्यंत वेटिंग गेलेला आहे. ठीक आहे, तर
उपरोक्त नमूद विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणीबाबत तसेच प्रशिक्षणाच्या पुढील कार्यवाहीबाबत सूचनापत्र बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांना वेळोवेळी संकेतस्थळात भेट देणे आवश्यक आहे. तर आता याच्यामध्ये काय जे वेटिंगवर आहेत विद्यार्थी त्यांचं सुद्धा काय होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. पण आता काय, आता या वेटिंग मधले जे काही मुलं आहेत तर ते काय करतात, आता समजा वेटिंग मध्ये आहे तर माझं होऊ शकते किंवा नाही. आता माझं राज्यसेवा वेटिंग आहे तर मी काय करणार, माझं दुसरीकडे झालं तर मी ते घेईन, मग ते जागा खाली होईल. ते जागा खाली झाली तर जो वेटिंग मध्ये लिस्ट मध्ये नाही तो विद्यार्थी सुद्धा काय वेटिंग लिस्ट मध्ये येईल. मग त्याचा फायदा अशा अशा प्रकारे होतो. तर भरपूर सारे मुलं आहेत. आता समजा आता ते एमपीएससीच्या लिस्ट मध्ये आहेत, ठीक आहे, एमपीएससीच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहेत, पण त्यांचं पोलीस भरती झालाय, पण ते वेटिंग साठी थांबतील का? तर भरपूर मुलं वेटिंग साठी थांबत नाही आणि मग ते पोलीस भरती, बँकिंग, मग एसएससी असे कोणती ना कोणती इन्स्टिट्यूट जॉईन करतात, ठीक आहे. कारण की स्टायपन जवळपास 10,000 सर्वांना सांगणे, फक्त आता महिन्याचा फरक पडतो. पण आता विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असल्यामुळे त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळे ते कोणती ना कोणती घेतात आणि ते मग जागा वेटिंग वाली वॅकंट होऊन मग समोरच्या उमेदवाराला त्याचा काय मिळतो, फायदा मिळतो. सो तुम्ही या गोष्टीचा वेट करा, लवकरच आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी घडून येतील, ठीक आहे. आज रिझल्ट मध्ये नाव आलं म्हणून तुम्ही बिलकुल नाराज होऊ नका. काही दिवसात तुमचं नाव सुद्धा नक्कीच यादीमध्ये येईल. ओके. सो आपण हे यूपीएससीची आता लिस्ट बघितली. याच्यानंतर मग आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा, त्याच्यानंतर मग एमईएस, त्याच्यानंतर मग आपला बँकिंग, एसएससी हे क्रमानुसार आपण बघू. ओके. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, एमपीएससी, राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, सामायिक प्रवेश परीक्षा 2025-26 हे तात्पुरता गुणवत्ता निवड यादी व प्रतीक्षा यादी लागलेली आहे, ठीक आहे. आता ही कशी आपण आधी यूपीएससी बघितलं, आता याच्यामध्ये एमपीएससी. ओके. सो आपण आता याच्यात एमपीएससी बघू. तर याच्यामध्ये किती, महाराष्ट्र लोकसेवा, राज्यसेवा, स्टेट सर्व्हिस स्पर्धा परीक्षा करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता 1000 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता, ठीक आहे. तर येथे किती मुलांना घेतलं तर राज्यसेवेमध्ये, तर 1000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. दिनांक 17 काय म्हणते त्याला 17, 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी परीक्षा झालेली होती आपली. ओके. सो याच्यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तात्पुरता प्रोव्हिजनल असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराची निवड अंतिम करण्यात येईल, ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं. ओके. सो आपण आधी आता हे काय करतील तर 15-20 दिवसामध्ये आपल्याला एक लिंक देतील. तर त्या लिंक मध्ये मग आपल्याला आपल्या आवडीनुसार 4-5 असे नंबरवर नाही का इन्स्टिट्यूट टाकायचं येईल. ओके. सो तुम्ही 1, 2, 3, 4, 5 असा प्रिफरन्स दिला, ठीक आहे. तुमची आवडती, तुमच्या शहराजवळची, ठीक आहे. आता तुम्ही पुणेला राहत असेल तर पुणेच्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत आणि तुमची जी काही आवडती इन्स्टिट्यूट आहेत तुम्ही पहिल्या नंबरवर ठेवाल, तर मग ते तुम्हाला पहिल्या नंबरची जे आहे लागण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. सो तुम्हाला ते पहिल्या नंबरची जर लागली तर त्याच्यावर मग ते काय तुम्हाला कॉल करतील की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या. आणि मग हे डॉक्युमेंटचे किती 3 ते 2 सेट काढून घ्यायचे, ठीक आहे. आणि 3 वर्षाचं इन्कम आता नसेल तर आताच काढून घ्या, कारण की 3 वर्षाचं इन्कम हे कंपल्सरी आहे. ओके. सो 3 वर्षाचं इन्कम आपल्याला लागेल तिथे. आणि सगळे जे डॉक्युमेंट तुमची बँकचा जो पासबुक आहे त्याची झेरॉक्स हे नीट अँड क्लिअर असायला हवी. जर तिथं बरोबर आकडे दिसत नसतील तर ते तुम्ही पेनीने लिहून घ्या, ठीक आहे. तुमच्या प्रत्येक डॉक्युमेंटवर बँक अकाउंट नंबर, ठीक आहे, नंतर ते आयपीसी कोड, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे नमूद करा, कारण की ते खूपदा मग रिजेक्ट करतात. तुमचा अकाउंट नंबर बरोबर नाही, चांगली झेरॉक्स जोडा, हे करा ते करा. तर ते तुम्ही व्यवस्थित त्या झेरॉक्सवरती लिहून घ्या, ठीक आहे. कारण की आता आपले जे अकाउंट पासबुक असतात ते खूप जुने झालेले आहेत. आपल्या जवळपास स्कॉलरशिपच्या काळात आपण ते काढलेले होते, ते अजूनही तसेच आहेत, ठीक आहे. तर एवढे जुने झालेत की त्याच्यामध्ये आकडेवारी सुद्धा बरोबर दिसत नाही. सो त्या अनुषंगाने मग तुम्ही त्याची चांगल्या प्रकारे झेरॉक्स काढा आणि त्याच्यावरती मग काय तुमचा अकाउंट नंबर आणि आयपीसी कोड चांगला व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके. आणि सगळे डॉक्युमेंट्स आता रेडी ठेवा, ठीक आहे. कारण की या 1-2 हप्त्यामध्ये मला वाटते लिंक ओपन होईल आणि आपल्याला मग इन्स्टिट्यूट निवडायचं ते ऑप्शन ओपन करून देतील, ठीक आहे. मग त्या अनुषंगाने आपण निवडू, त्याच्यामध्ये जाऊ, आपले टीव्ही वगैरे होऊन जाईल, ठीक आहे. तर याच्यामध्ये वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत. ओके. सो त्यांचं सुद्धा काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, ठीक आहे. आणि जशा जशा जागा खाली होतील तशा तशा उमेदवारांना संधी देण्यात येईल. ओके. सो भरपूर मुलांचं मागच्या वर्षी पण झालं होतं, जे माझे मित्र लिस्टमध्ये नव्हते त्यांनी एमपीएससी यूपीएससीचा सगळा लाभ घेतलेला आहे. ओके. सो तुम्ही घाबरू नका, तुम्हाला पण संधी मिळेल. ओके. सो राज्यसेवा कोचिंग, ठीक आहे. याच्यामध्ये जनरल मेरिट लिस्ट. सो
एससीचा जो टॉपर होता, ठीक आहे, कितीवर होता मराठीचा, तर 100 मार्कावर टॉपर होता. ठीक आहे. आणि याचा कट जो लागलेला आहे राज्यसेवेचा, तर हा कट एकच मिनिट. जवळपास बघा मुलं किती सारे आहेत. तर याचा 590 वर काय 590 उमेदवार इथे घेतलेले आहेत. तर किती 92.45 वर कट लागला. बघा मित्रांनो, इथे 92.45 वर कट लागलेला. ठीक आहे. आता माझं नाव दाखवतो तुम्हाला वेटिंग मध्ये. मुलींचा आहे. ठीक आहे, मुलींचा आपण चर्चा करू. ठीक आहे. 92.45 वर कट होता. ओके. 1000 जागा टोटल. जनरल वेटिंग लिस्ट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आय थिंक 22व्या नंबरवर आता माझं इथे वेटिंग वर गेला. ठीक आहे. बिलकुल काही पॉईंटचा फरक. ठीक आहे. 92.28 मार्क आहे. ठीक आहे. तर 92.45 वरती काय कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे. तर आता हे काय जे वरचे मुलं आहेत ते भरपूर सारे मुलं हे युपीएससी मध्ये जाऊ शकतात किंवा यातले जे काही मुलं आहेत ते ऑलरेडी जॉब होल्डर असतील. ठीक आहे. कंबाईन ग्रुप सी मध्ये भरपूर मुलं लागले तर त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने मग काय जागा भरपूर खाली होतात. ठीक आहे. तर पॉईंटचा फरक आहे. जास्त काही खूप मोठा फरक नाही. ठीक आहे. तरी पण तेवढ्या फरकाने भरपूर सारी मुलं आपल्या दरम्यान येतात. बघा आता या फक्त काही पॉईंटने मी 22व्या नंबरवर गेलेलो आहे. ओके. सो असं भरपूर मुलांचं झालं 99.50 मार्क असून सुद्धा मुलांचं सिलेक्शन झालेलं नाही. पण होप ठेवा तुमचं नाव लिस्टमध्ये येईल. ओके. सो आपण आता मुलीचं बघूया. सो यामध्ये आय थिंक मुलाची झाली तर मुलं किती घेण्यात आली तर 576 मुलं घेण्यात आलेली आहेत. सॉरी 590 मुलं घेण्यात आली. ठीक आहे. तर 92.45 वर कट ऑफ लागलेला आहे राज्यसेवेचा. मुलीचा जो कट ऑफ आहे हा 300 मुली घेतलेल्या आहेत इथं. ठीक आहे. मुलं 590 आणि मुली 300. तर मुलीचा कट ऑफ कितीवर लागला आहे तर 80.72 वर मुलीचा कट ऑफ लागलेला आहे. ओके. सो दिव्यांगाचा कट ऑफ किती लागलेला आहे? दिव्यांगाचा कट ऑफ हा 47 वर लागलेला आहे. त्यानंतर मग ऑर्फनचा कट ऑफ कितीवर लागलाय तर 73.23 वरती कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर मग वंचितचा कितीवर कट ऑफ लागलाय तर वंचितचा कट ऑफ हा 79 मार्कवर लागलेला आहे. ठीक आहे. तर प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ न घेतल्यास, प्रशिक्षण कार्यक्रमास वेळेत रुजू न झाल्यास, ठीक आहे, त्या उमेदवाराच्या जागी संबंधित प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून गुणाक्रमे उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांना काय संधी देण्यात येईल. ठीक आहे. सर्वसाधारण महिला, दिव्यांग, अनाथ, वंचित प्रवर्गाकरिता प्रथम प्रतीक्षा याद्या पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तसेच ज्या प्रवर्गात प्रतीक्षा यादी उपलब्ध नसलेल्या जागा रिक्त राहत असल्यास किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊनही जागा रिक्त राहत असल्यास त्या ठिकाणी सर्वसाधारण प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे उपलब्ध होणाऱ्या उमेदवारास संधी देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे आता जे प्रतीक्षा यादीतले मुलं आहेत आणि ते सुद्धा नाही आले तरी काय त्या गुणानुक्रमाने मग पुन्हा समोरच्या विद्यार्थ्यांना काय देण्यात येईल, चान्स देण्यात येईल. ओके. सो इथं भरपूर चान्स आहे. ठीक आहे. त्यानंतर मग वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्ट मध्ये किती मुलं घेतले त्यांनी? बापरे, जवळपास 120 मुलं. ठीक आहे. 90.84 पर्यंत एवढे मुलं वेटिंग वर त्यांनी घेतलेले आहेत. सो डोंट वरी, वेटिंग वाल्याचं सुद्धा काय क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर मग वुमन वेटिंग कितीवर घेतलंय तर तर 60 मुली घेतलेल्या आहेत वेटिंगला. ठीक आहे. 60 मुली. याच्यामध्ये 78.73.
त्यानंतर मग दिव्यांग, दिव्यांग किती घेतले आहेत तर 15 मुलं, त्यामध्ये 39 पर्यंत आहे शेवटचा उमेदवार. त्यानंतर ऑर्फन, ऑर्फनचे किती घेतले आहेत तर 5 मुलं घेतले आहेत. ऑर्फनचे किती 5, ठीक आहे, 66 पर्यंत आहे शेवटचा उमेदवार. त्यानंतर मग वंचित, वंचितची वेटिंग लिस्ट आहे, याच्यामध्ये किती तर 15 उमेदवार घेण्यात आले आहेत. 74 वाला हा शेवटचा आहे. ओके. सो याच्यामध्ये जर तुमचे एक दोन मार्काचा जर तुमच्यामध्ये फरक असेल तर काय तुम्हाला पुन्हा एक चान्स देण्यात येईल. ओके. समोर जागा खाली होतात, भरपूर जागा खाली होतात आणि मग त्या अनुषंगाने काय विद्यार्थ्याला बोलवण्यात येते. ओके. आता हा गट ब आणि गट क चा निकाल आहे. ओके. गट ब आणि गट क चा निकाल आहे. आजच आली ही पण लिस्ट. ओके. सो महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या स्पर्धा परीक्षाकरिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2024-25 राबवण्याकरिता 350 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता कधी 20, 21 आणि 23 सप्टेंबर रोजी सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. मग त्यानुसार काय उमेदवारांना पर्सेंटाईल स्कोर, आरक्षणाला तात्पुरता निवड यादी आणि प्रतिसाद यादी काय करण्यात आली आहे, प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये टॉपर हा 100 मार्कचा, ठीक आहे, 100 मार्क टॉपर. ओके. त्यानंतर मग माझं काय 16 की किती नंबर आहे कंबाईन मध्ये, मला 99 पॉईंट समथिंग. कुठे गेला माझा, एकच मिनिट. तर मला माझी किती 29 रँक बरोबर आहे, ठीक आहे. तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये हे माझं सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे. रसिक गोकुल खोब्रागड. ओके. सो याच्यामध्ये मला किती 99.78 गुण मिळालेले आहेत. ओके. सो माझं इथं सिलेक्शन झालं. तर किती मुलं घेतले तिथं 390 च्या जवळपास. ते 300 किती घेतलाय, थांबा एकच मिनिट. तर हे किती 205 मुलं घेतले. तर आता माझ्यासारखी मुलं, आता माझं इथं झालेलं आहे सिलेक्शन, पण मी काय कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी घेणार नाही, कारण माझं तिथे एमएस मध्ये पण सिलेक्शन झालं आहे. सो एमएस चे जी स्टायपन असते ती जवळपास 11 महिने असते आणि इथं स्टायपन जे असते ते 6 महिने असते. तर आता मी काय करणार, घेणार नाही, ठीक आहे. तर मग माझी जागा वॅकंट होईल. तर माझ्या जागेवर कोण येईल, एक नवीन उमेदवार येईल, ठीक आहे. समजा आता तो उमेदवार समजा राज्यसेवेच्या वेटिंग लिस्ट मध्ये असेल, तर तो तो काय करेल, तर कंबाईन च्या याच्यामधील मग ते काय होईल, तर राज्यसेवेची जागा खाली होईल आणि मग राज्यसेवेमध्ये काय होईल, तर जे वेटिंगवर उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये ते लिस्टमध्ये पुन्हा येतील, ठीक आहे. तर जे लिस्टमध्ये नाहीत त्यांना सुद्धा इथं फायदा होईल. ओके. सो असे भरपूर मुलं आहेत ज्यांचं खूप इकडे तिकडे सिलेक्शन झाले. आता कंबाईन मधले मुलं काय युपीएससी मध्ये पण झाले आहेत, राज्यसेवेमध्ये झाले, पण ते जातील तर ते काय आपली जागा पुन्हा खाली होतील. तर याच्यामध्ये कंबाईनच्या भरपूर मुलांना फायदा होतो. तर कंबाईनच्या भरपूर जागा खाली होतात. ओके. सो कुठूनही तुम्हाला महिन्याचे 10,000 स्टायपेंड ही मिळणारच आहे. सो त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. ओके. त्यानंतर मग मुलींचा, आता वुमन रिझर्वेशन, वुमनचा आपण मेरिट लिस्ट पाहू. तर हा कट ऑफ जो लागलेला आहे मुलींचा, एक मिनिट मी याचा सांगितलं नाही. हा कितीवर आहे, 98.31 वर कट ऑफ लागलेला आहे. ओके. त्यानंतर मुलीचा जो कट ऑफ आहे, तर एकूण किती 105 मुली घेण्यात आल्या, ठीक आहे. 105 मुली घेण्यात आल्या आणि मुलीचा कट ऑफ कितीवर लागलाय, तर 96 वरती लागलेला आहे. त्यानंतर मग दिव्यांगचा कितीवर लागलाय कट ऑफ, तर दिव्यांगचा कट ऑफ हा 89.53 वरती लागलेला आहे. ओके. 18 मुलं घेण्यात आले इथं. त्यानंतर मग ऑर्फन जे आहे, ठीक आहे, तर याच्यामध्ये किती ऑर्फनचा 88 वर कट ऑफ लागलाय. फक्त 4 मुलांना इथे संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर वंचितचा जो कट ऑफ आहे तो कितीवर लागलाय, तर 94 वर लागलेला आहे. ओके. सो ही माहिती दिली आहे. तुम्ही या सगळ्या पीडीएफ कुठे आहेत, तर या सगळ्या पीडीएफ मला प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर तिथून तुम्ही या सगळ्या पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये जी काही माहिती दिली आहे, समजा तुमच्या लिस्टमध्ये नाव नाही तर तुम्ही चांगल्या प्रकारे एकदा वाचून घ्या. त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, म्हणजे तुम्ही जेणेकरून तुमच्या एक आयडिया येऊन जाईल की तुमचं पण सिलेक्शन होऊ शकतं. ओके. सो आता नेक्स्ट आपण एमईएचं बघू. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग
एमपीएससी अभियांत्रिकी सेवा एमएस स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा 2025-26 तात्पुरता गुणवत्ता निवड व प्रतीक्षा यादी लागलेली आहे. ओके. सो याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी अभियांत्रिकी सेवा एमईएस स्पर्धा परीक्षेकरिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 राबवण्याकरिता किती 150 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने मग निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो ही फायनल नाही, ही फक्त प्रोव्हिजनल लिस्ट आहे. आता एमपीएससी साठी ठीक आहे जनरल टॉपर कितीवर होता तर 99.87 वर होता. ठीक आहे. टॉपर किती 99.87. ओके. आता मला याच्यामध्ये 96 मार्क मिळालेले होते. 96 पॉईंट किधर गया मैं प्रशिक खोबरागडे कुठे आहे एकच मिनिट. तर हा इथं मी 36व्या नंबरवर. ओके 36 नंबर तर 96.28. आता काय तर मी कंबाईन घेणार नाही. ओके. आणि राज्यसेवा पण तिथं पण वेळ लागेल, त्याच्यामुळे मी काय करणार आहे तर ते 2 खाली करणार. तर ते दोन्ही काय होतील खाली होतील. मग त्या अनुषंगाने मग काय दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये फायदा मिळेल आणि दुसऱ्याला फायदा झाला पाहिजे असेल. ठीक आहे. आता मित्रांनो बघा तुम्ही जर दुसऱ्या कुठे लागले असेल ठीक आहे, तुमचं जर युपीएससी झालेलं असेल तर तुम्ही काय डॉक्युमेंट करू नका. कशाचं राज्यसेवाचं बिलकुल डॉक्युमेंट करू नका. तसं पण आपल्याला फक्त एकच इन्स्टिट्यूट निवडायचे आहे, त्याच्यामुळे एक फायदा होईल. ठीक आहे. ती जागा लॅप्स होऊन जाईल. ठीक आहे. ते भारतीने खूप छान केलाय की आपण फक्त जिथे सिलेक्शन झालाय तेच फक्त निवडू शकतो आणि मग बाकी आपल्या काय सगळ्या कोलॅप्स होऊन जातात. तो एक खूप फायदा होईल. ओके. सो भरपूर मुलांना या ठिकाणी फायदा होईल. ठीक आहे. तर आता मी तर कंबाईन घेणार नाही, तर कंबाईनच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे. ओके. तर याचा कट ऑफ जो आहे एमएसचा तर त्यांनी फक्त 87 मुलांना इथं संधी दिलेली आहे. ठीक आहे. जागेनुसार नाही का, जागा किती 150, तर 150 पैकी म्हणजे 87 मुलांना जागा दिल्या. तर टॉपर कितीवर आहे तर 92.46 वर काय टॉपर आहे चंद्रकांत दुर्गे. ओके. आणि महिलांमध्ये किती कट ऑफ लागलाय तर महिलांचा बघितलं कट ऑफ तर हा 74.90 वर कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे. 74.90 वर. ठीक आहे. तर 45 मुली या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग दिव्यांगाचा कट ऑफ जो आहे तो कितीवर लागलाय तर दिव्यांगाचा कट ऑफ हा 31.51 वर लागलेला आहे. त्यानंतर ऑर्फनचा कट ऑफ जो आहे तो 35.77 वर लागलाय. त्यानंतर मग वंचितचा 70 मार्कवर कट ऑफ लागलेला आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण युपीएससी त्यानंतर मग राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी एमईएस या सगळ्यांचा आपण बघितलेला आहे. ठीक आहे. तर उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी पोलीस भरती एसएससी बँकिंग ठीक आहे पार्टीच्या संबंधित त्या सगळ्या गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा करू. कोणाचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा कोणाचं सिलेक्शन होऊ शकत नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगेन. ठीक आहे. तर प्रशिक मॅथ अकॅडमी याच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जी काही अपडेट देईन ती तुम्हाला येईल. आणि एक मुद्दा म्हणजे सारथी बार्टी टार्टी सारथी महाज्योती आरटीआय एआरटीआय यांचं सुद्धा उद्या मी सगळं अनालिसिस घेऊन येईल. कट ऑफ कितीवर आला काय सगळी प्रोसिजर सिलेक्शन होऊ शकते किंवा प्रतीक्षा यादी याबद्दल आपण उद्या त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.